ओम सतनम जरीश गुरुजी गौरीश पड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साप गौरी चैतन्य सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा गौरी शलक निरंजनादेश. पाहता पाहता नवरात्रसुद्धा संपत आलेली आहे आणि नवरात्रीनंतर किंवा ज्याला आपण म्हणू की अश्विन महिन्यातली जी शुद्ध पौर्णिमा किंवा ज्याला आपण शुक्ल पक्षातली पौर्णिमा म्हणतो, ज्यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा दुसरं नाव शरद पौर्णिमा या नावाने आपण तिला संबोधतो. परंतु शरद पौर्णिमा किंवा ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, मग ही पौर्णिमा म्हणजे फक्त रात्रीच्या प्रहरामध्ये दूध पिण्यासाठीच आहे का, किंवा याच्या व्यतिरिक्त जी माहिती आपल्याला मिळते की आपण या रात्री जागलं पाहिजे किंवा लक्ष्मी या रात्री पृथ्वीवरती येते. कोणी जण किंवा अशा ठिकाणी म्हटलं जातं की कोजागिरीला को जागृती असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे कोण जागा आहे अशी लक्ष्मी माता विचारते. म्हणजे बऱ्यापैकी माहिती जी आहे ती इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे, परंतु कोजागिरी पौर्णिमेची जी खऱ्या अर्थी माहिती आहे जी आजपर्यंत समाजापुढे आलेली नाही आहे, किंवा खऱ्या अर्थी कशा रीतीने कोणत्या मंत्राची स्थापना किंवा कोणत्या पद्धतीने पूजा आपण कोजागिरीच्या रात्रीही केली पाहिजे घरामधल्या प्रत्येक व्यक्तीने, जेणेकरून त्याचापासून आपल्याला लाभ हा कसा होणार आहे, किंवा माता लक्ष्मी आणि जे काही इतर देवी देवता आहेत याचे आशीर्वाद आपण कसे मिळवायचे असतात, त्या संपूर्ण गोष्टींवरती माहिती देणार आजचा हा व्हिडिओ होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेबद्दल माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम या पूजेमध्ये खऱ्या अर्थी कोणत्या देवतांना मान आहे ते आपण समजून घेऊयात. पहा, कोजागिरी पौर्णिमेमध्ये सर्वात मुख्य मान आहे तो माता लक्ष्मीला, आणि याचबरोबर जो मुख्य मान आहे तो आहे देवराज म्हणजे देवतांचा जो राजा आहे इंद्र या देवतेला. आणि पुराणामध्ये आपल्याला किंवा वेदांमध्ये सुद्धा आख्यान असं सुद्धा पाहायला मिळते की संपूर्ण वर्षामध्ये कोजागिरीचीच एक रात्र अशी असते ज्या रात्री इंद्र देवता आणि लक्ष्मी माता ही एकत्रपणे या संपूर्ण पृथ्वीवरती विवरण करतात किंवा संपूर्ण पृथ्वीवरतीही फिरत असतात. खास करून देवतांचा राजा जो इंद्र आहे याच्यापासून आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला लाभ घ्यायचा आहे, किंवा संपूर्ण वर्षामध्ये जर इंद्रदेवता याच रात्री जर पृथ्वीवरती येत असेल तर इंद्रदेवतेला आपल्याला मागायचं काय आहे त्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत. बरं, आता कोजागिरी पौर्णिमा खऱ्या अर्थी जर पाहिलं याच्यामध्ये जे आपल्याला प्रथा माहिती आहे की आपण दुधामध्ये चंद्राला किंवा दुधामध्ये चंद्राचं दर्शन कोजागिरीच्या दिवशी आपण घेत असतो. प्रथा आहे, मन आहे, आणि हे खरीसुद्धा आहे की ज्या रात्री दुधामध्ये चंद्रदेवतेचं आपण कोजागिरीच्या दिवशी ज्या रात्री आपण चंद्रदेवतेचं दर्शन दुधामध्ये घेतो तर ते दूध हे दूध न राहता अमृत बनते. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये विचार करण्याची अशी सुद्धा आहे की चंद्रदेवता असेल, माता लक्ष्मी असेल, इंद्रदेवता ज्या वाहनावरती फिरतात म्हणजे ऐरावत, हे खऱ्या अर्थी जर पाहिलं हे रत्न आहेत, आणि हे जे रत्न बाहेर निघालेले आहेत ते समुद्र मंथनातून निघालेले आहेत. त्यामुळे या रात्री जी समुद्रकन्या आहे जिला माता लक्ष्मी म्हणतात, ऐरावत म्हणतात, किंवा ज्याच्यापासून चंद्रदेवतेंची सुद्धा उत्पत्ती झाली, या समुद्र देवतेपासून उत्पन्न झालेल्या ह्या देवी देवतांना खास करून या कोजागिरीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व हे निश्चितपणे आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की समुद्र मंथनामध्ये जे काही रत्न निघाले किंवा जे काही द्रव्य निघाले यातले बहुतांशी रत्न किंवा द्रव्य हे समुद्र मंथनातून निघाल्याच्या नंतर इंद्रदेवतेला ते देवतांमार्फतच दिले गेलेले आहेत, म्हणजे त्रिदेवांमार्फत. त्यामुळे इंद्रदेवतेच्या दरबारामध्ये असणारे, मग भले ही ती रंभा अप्सरा असेल किंवा कल्पवृक्ष असेल, इवन जे काही रत्न जे समुद्रातनं निघालेले आहेत त्यातले बरेचसे अंश असलेले हे इंद्रदेवतेच्या दरबारामध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे ह्या देवतांचा राजासुद्धा मानला गेलेला आहे. खास करून जर विचार केला, आत्तापर्यंत आपण हेच ऐकत आलो की इंद्र हा सर्वात धूर्त आहे किंवा देवतांमधला सर्वात धूर्त देवता हा इंद्र आहे, इंद्राला अनेकशे श्राप हे प्राप्त आहेत. पण याची दुसरी बाजू जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर राक्षसांच्या विरुद्ध सर्वात जास्त जर लढलेला कोणी असेल तर तो सुद्धा इंद्रदेवताच आहे. इवन ज्याला आपण म्हणू जे सर्व देवतांचे सेनापती आहेत, जे भगवान कार्तिकेय महाराज आहेत, हे कार्तिकेय महाराजसुद्धा इंद्रदेवतेच्या स्वर्गलोकांचे सेनापती आहेत, जे इंद्रदेवतेच्या समोरच बसतात. जे नवग्रह आहेत हे सुद्धा इंद्रदेवतेच्या सभेमध्ये बसतात, ते सुद्धा इंद्राच्या समोर बसतात. याच्याही पुढे जाऊन मित्र म्हणेल त्रिदेवांकडे जे अस्त्र आहे, ज्याच्यामध्ये मग विष्णूचे सुदर्शन असेल, महादेवाचे त्रिशूळ असेल, या तिन्ही अस्त्रांच्या खेरीज सर्वात पॉवरफुल अस्त्र जर कोणतं आहे तर हे इंद्राचेच वज्र आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य हेच आहे की जेवढे देवता आणि दानव यांच्यामध्ये जे युद्ध झाले या सर्व युद्धांमध्ये कुठे ना कुठे इंद्रदेवतेचा सहभाग आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. ऋग्वेदामध्ये सुद्धा इंद्रदेवतेच्याबद्दल किंवा इंद्रदेवतेच्या विषयी जे काही इंद्र गायत्री मंत्र मिळतात किंवा इंद्र सूक्त मिळते किंवा इंद्रदेवतेची स्तुतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, तर यालासुद्धा कुठे ना कुठे महत्त्व आहे आणि हे प्रमाणसुद्धा आहे. खास करून इंद्रदेवता हे जिथे बसतात ज्याला स्वर्गलोक म्हणतात, या स्वर्गलोकाची थोडक्यामध्ये जर आपण एक मीमांसा करण्याचं जरी ठरवलं तर सर्व सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद देणारं जे लोक आहे ते स्वर्गलोक आहे. त्यामुळे पृथ्वी असेल किंवा ज्याला आपण म्हणू
पाताळ असेल, पृथ्वी असेल, कोणतेही लोक असतील, तपोलोक जरी असेल, तर या सर्व लोकांमध्ये प्रत्येक होऊन गेलेल्या देवताला सुद्धा असेल किंवा राक्षसांना सुद्धा असेल, इवन मनुष्याला सुद्धा असेल, ही स्वर्गलोकाची एक पद्धतीची लालसा ही सदैव राहिलेली आहे. कारण स्वर्गलोक हे असतानाच अशा ठिकाणी आहे किंवा ज्याला अमरपतीसुद्धा म्हणतात. या स्वर्गामध्ये किंवा या स्वर्गामध्ये असलेले जे काही वातावरण आहे किंवा या स्वर्गामध्ये असलेले जे काही पूर्णपणे मिळणारे सुख आहे, समाधान आहे, याच्यामध्ये आत्म्याची ही तृप्ती निश्चितपणे होते. त्यामुळे या स्वर्ग किंवा ज्याला अमर म्हणतात, या अमरपतीचा जो नायक आहे किंवा या स्वर्गाचा जो नायक आहे ते सुद्धा भगवान इंद्रदेवता हेच आहेत. इंद्रदेवतेची खऱ्या अर्थी पूजन म्हणा किंवा इंद्रदेवतेचे जे मंत्र येतात, स्तुती येतात किंवा ज्या अर्थी ते सूक्त आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतं किंवा ऋग्वेदामध्ये जे वर्णन इंद्रदेवतेच्या संदर्भामध्ये येते, हे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर मनुष्याला सुख, संपत्ती किंवा ऐश्वर्य देणारं किंवा अष्टऐश्वर्य प्रदान करणारं सुद्धा हे तितकंच खऱ्या अर्थी मानले गेलेलं आहे. दाम्पत्य जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये सुद्धा इंद्रदेवता आणि शचीदेवी म्हणजे इंद्रदेवतेची जी पत्नी आहे, यांचे जे मंत्र आहेत, या मंत्राद्वारे अनेकशे लाभ हे निश्चितपणे आपल्याला मिळताना दिसतात. परंतु हे सुद्धा तितकंच सत्य आहे की खऱ्या अर्थी इंद्रदेवता किंवा इंद्रदेवतेच्या बाबतीमध्ये असलेले जे काही मंत्र आहेत किंवा जे काही पुराणामध्ये आलेले विधान आहेत, हे खऱ्या अर्थी आजपर्यंत आपल्या समोर येऊ शकलेले नाही आहेत. कारण ते गुप्त म्हणा किंवा रहस्यमय कृत्य हे ठेवण्यात आलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण भगवान शंकरांची पूजा करतो किंवा माता पार्वतीची पूजा करतो, याच अनुषंगाने भगवान गणेश म्हणजे गजाननाची पूजा करतो, तितकेच महत्त्व हे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर हे भगवान कार्तिक महाराजांना सुद्धा आहे. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्याला म्हणू देवतांचा राजा इंद्र हा पौर्णिमा म्हणजे ज्याला आपण शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, ही कोजागिरी पौर्णिमेला इंद्रदेवतेचे पाय या पृथ्वीवरती लागल्याच्या नंतरच कार्तिक महिना, ज्याला कार्तिक स्नानारंभ असं सुद्धा म्हणतात, म्हणजे कार्तिक महिन्याची सुरुवातसुद्धा इंद्रदेवता हे पृथ्वीवरती येऊन गेल्याच्या नंतरच खऱ्या अर्थी होते. आणि संपूर्ण वर्षामध्ये कार्तिक स्वामींचं जे पुण्य पावन असे दर्शन मानले जाते ते सुद्धा कार्तिक महिन्यातल्या कार्तिकी पौर्णिमेलाच घेण्याचा प्रगांडा म्हणा किंवा खऱ्या अर्थी ते योगसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे याच्यामागे रिझन हे कुठेतरी आपण समजून घेतलं तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की देवी देवतांचे राजे हे सुद्धा इंद्र आहेत. त्यामुळे इंद्रदेवतेचं पाय जोपर्यंत ह्या पृथ्वीवरती येत नाहीत किंवा ते लागत नाहीत, त्यांची शुभाशीर्वाद प्राप्त होत नाही, तोपर्यंत कार्तिक मासारंभाची सुद्धा सुरुवात ही कालगणनेनुसार झालेली नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे इंद्रदेवता किंवा इंद्रदेवताच मुळामध्ये हे अत्यंत रहस्यमय अशी देवता असून इंद्रदेवतेचे प्रताप म्हणा, इंद्रदेवतेचे वर्णन म्हणा, हे अत्यंत पॉवरफुल सुद्धा आलेले आहे, मानले गेलेले सुद्धा आहे. त्याचे आख्यान हे पुराणामध्ये सुद्धा आपल्याला निश्चितपणे सापडते. याशिवाय आपल्याला महाभारताचा जर उल्लेख घ्यायचा झाला तर अर्जुन देवता हे सुद्धा इंद्रपुत्रच होते असं सुद्धा मानण्यात येतं. अशी सुद्धा आपल्याला महाभारतामध्ये आख्यायिका हे निश्चितपणे पाहायला मिळते. त्यामुळे अर्जुनाच्या विजयामध्ये सुद्धा कुठे ना कुठे हे इंद्रदेवतेचा सुद्धा सहभाग हा निश्चितपणे होता. भले हे तो कोणत्याही स्वरूपामध्ये केलेला असेल किंवा ज्या अर्थी इंद्रदेवतेने हे अस्त्र म्हणा कर्णाकडनं हे घेतलेले होते दानाच्या स्वरूपामध्ये, परंतु कुठे ना कुठे इंद्रदेवतेकडनं अनेकशा अस्त्रांची ही प्राप्ती अर्जुनाला झालेली सुद्धा वर्णन आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते. अग्निदेव असेल, वायुदेव असेल, हे पंचदेवतासुद्धा याच इंद्रदेवतेच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे वर्षभरामध्ये हा जो एक दिवस आहे ज्याच्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा मानला जातो, ज्या दिवसाच्या किंवा ज्या रात्रीच्या नंतरच खऱ्या अर्थी कार्तिक महिन्याची सुद्धा सुरुवात होते, या एका दिवसाला इंद्रदेवतेच्या केल्या जाणाऱ्या पूजनाला किंवा इंद्रदेवतेप्रती आपल्या मुखातून काढल्या जाणाऱ्या मंत्रांना हे निश्चितपणे खूप महत्त्व आहे. कारण जेवढी गोष्ट आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहेत किंवा आपण ऐकलेलं आहोत की जागृती किंवा कोण जागा आहे अशी लक्ष्मीदेवी म्हणते, आणि जे लोक या कोजागिरीच्या रात्री जागे राहतात किंवा ते जागरण करत असतात अशा लोकांना माता लक्ष्मी आशीर्वाद देते, एवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु जे रत्न समुद्रामधनं निघालेले आहेत, इवन तुम्हाला हे सुद्धा ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या आरती इंद्रदेवता कोजागिरीच्या रात्री हत्ती ऐरावतावरती बसून आणि माता लक्ष्मी ही तिच्या वाहनावरती बसून ज्यावेळेस येत असते, ती चंद्रलोकातूनच पुढे या पृथ्वी लोकाकडे येते असं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये निर्मित आहे. त्यामुळे चंद्र असेल, ऐरावत असेल, माता लक्ष्मी असेल, हे समुद्रमंथनातून उत्पन्न असलेले रत्न आहेत. त्यामुळे जितकं महत्त्व या रात्री माता लक्ष्मीच्या कृपेला आहे तितकंच महत्त्व हे इंद्रदेवतेच्या कृपेला सुद्धा निश्चितपणे आहे. त्यामुळे या रात्री तुम्हाला करायचं काय आहे ते आता समजून घेऊयात. ही कोजागिरी पौर्णिमा येत आहे दिनांक 16 ऑक्टोबर 2024, म्हणजे त्या दिवशी येत आहे बुधवार. या बुधवारच्या रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे.
मग आपल्याला करायचं काय आहे, सर्वप्रथम समजून घ्या. ज्या दिवशी आता ही पौर्णिमा आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आहे, या दिवशी सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये जे ज्येष्ठ अपत्य आहे, ज्याला आपण म्हणतो की जे घरामधला मोठा मुलगा आहे, ज्याला जेठा म्हणतात किंवा ज्येष्ठ म्हणतात, अशा या मोठ्या मुलाला त्याच्या आईने किंवा त्याच्या बायकोने हे या पौर्णिमेच्या दिवशी औक्षवंत करायचं आहे किंवा आंघोळ केल्याच्यानंतर त्याला ओवाळायचं आहे. आता समजा मुलगा असेल जेठा तरीसुद्धा तुम्हाला औक्षवंत करायचं आहे, किंवा मुलगी जरी असेल जेठा म्हणजे मोठी तुमच्या घरातली, तिलासुद्धा औक्षवंत तुम्हाला करायचं आहे. आता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फक्त मोठ्या मुलालाच औक्षवंत याच्यामध्ये करू शकतात, छोट्या मुलाला करायचं नाही का. निश्चितपणे छोट्या मुलाला छोट्या मुलीला सुद्धा तुम्ही औक्षवंत करू शकतात, परंतु जो मान आहे हा प्रथम मान हा घरातल्या मोठ्या मुलालाच असतो. त्यामुळे या दिवशी खास करून कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला घरातल्या मोठ्या मुलाला औक्षवंत करायचं आहे. औक्षवंत केल्याच्या नंतर जसं आपण त्याला गंध म्हणा, या सर्व गोष्टी आपण पूजनाच्या स्वरूपामध्ये मोठ्या मुलाच्या या दिवशी आपल्याला करायच्या असतात. आता हा झाला सुरुवात, ज्याला म्हणू आपण ही दिवसाची झालेली सुरुवात आहे. परंतु खऱ्या अर्थी जे आता महत्त्व आहे ते रात्रीला आहे. मग ज्यावेळेस तुम्ही आता संध्याकाळच्या प्रहरामध्ये पूजा करायला बसणार आहात, तत्पूर्वी आपल्याला करायचं काय आहे ते आधी समजून घ्या. मुळामध्ये ज्यावेळेस आपण हे दूध, त्याचं चंद्र किंवा त्या चंद्राचं प्रतिबिंब हे ज्यावेळेस तुम्ही दुधामध्ये पाहाल, दुधामध्ये हे चंद्राचं प्रतिबिंब पाहिल्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक छोट्याशा वाटीमध्ये ते दूध त्या चंद्रदेवतेच्या समोर हे तुम्हाला दाखवायचे आहे. सर्वप्रथम ते दूध छोट्या वाटीमध्ये घेऊन कुणालाही न देता किंवा स्वतःही ग्रहण न करता सर्वप्रथम आकाशाकडे हे तुम्हाला ती वाटी म्हणजे त्या दुधाची वाटी ही आकाशाकडे दाखवायची आहे. आणि सर्वप्रथम गणपती देवतेला ते तुम्ही अर्पण करत आहात असं गणपती देवता पर्णवस्तू म्हणायचं आहे, किंवा गणपती देवता मी तुम्हाला हा प्रसाद अर्पण करत आहोत, तो तुम्ही आनंदाने मान्य करा. एवढं जरी म्हटलं तरीसुद्धा याच्यामध्ये हे आलंच. यानंतर तुम्हाला माता महालक्ष्मीला तुम्ही नैवेद्य अर्पण करत आहात असं आकाशाकडे पाहूनच तुम्हाला म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी, मी तुला हा नैवेद्य दुग्ध शर्करेचा किंवा दूध केशरचा हा दाखवत आहे, हा तू आनंदाने मान्य कराई. असं म्हणून माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही नैवेद्य हा देत आहात असं याच्यामध्ये तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. हे म्हणून झाल्याच्यानंतर हीच दुधाची वाटी इंद्रदेवतेच्या समोर म्हणजे थोडक्यामध्ये आकाशाकडेच तोंड करून तुम्ही इंद्रदेवतेला हे दूध तुम्ही अर्पण करत आहात असं सुद्धा तुम्हाला मनोमन म्हणायचं आहे. बरं, आता हे म्हणून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इंद्र गायत्री मंत्र जो आहे हा तुम्हाला तिथे उच्चारण करायचा आहे. आता हा इंद्र गायत्री मंत्र जो आहे तुम्हाला या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, इव्हन तुम्हाला या स्क्रीनवरती सुद्धा हा इंद्र गायत्री मंत्र दिसत असेल. हे बोलून झाल्याच्या नंतर ती तुम्हाला दुग्ध शर्करेची वाटी जी आहे ते तुमच्या देवघरामध्ये आणायची आहे. घरातल्या समस्त देवी देवता जे काही तुमच्या घरामध्ये मांडलेले देव आहेत देवी आहेत त्यांना ते प्रसादाच्या रूपामध्ये सर्वप्रथम त्यांना तुम्हाला ते दाखवायचं आहे. आणि घरातल्या सर्व देवी देवतांपुढे हात जोडून उभं राहायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला गणपतीचं ध्यान करायचं आहे, त्याच्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि इंद्र देवता या तिघांचं सुद्धा मनामध्ये ध्यान करायचं आहे. आणि संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला यश दे, आरोग्य दे, धन धान्य अष्टैश्वर्य प्रदान कर अशी प्रार्थना तुम्हाला खास करून इंद्र देवता आणि माता लक्ष्मीला या रात्रीमध्ये करायचे आहे. देन आफ्टर हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण घरामधल्या सदस्यांना ते दूध जो प्रसादाच्या रूपामध्ये आहे, कारण कोणतीही गोष्ट असेल जी देवी देवतांना दाखवली जाते ही गोष्ट दाखवून झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थी प्रसाद या रूपानेच फला रूपाला येते आणि ते संपूर्ण घरातल्या लोकांनी खायचे असते. त्यामुळे जे दूध आहे हे दूध तुम्ही सर्वच्या सर्व घरातले व्यतिरेक आहे त्या रात्री घ्यायचं आहे. निश्चितपणे अशा पद्धतीने केलेल्या किंवा अशा प्रकारच्या केलेल्या हा छोट्याशा उपायाने किंवा या पूजेमुळे तुमच्या यशामध्ये, तुमच्या अष्टैश्वर्यामध्ये किंवा तुमच्या असलेल्या लक्ष्मीमध्ये ही प्राप्तीसुद्धा होतेच. याशिवाय तुम्हाला आणखीन एक वरदान थोडक्यामध्ये इंद्रदेवतेला याच रात्री मागायचं आहे की संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये माझ्याकडनं जो नामजप होत गेलेला आहे, कारण बरेचसे व्यक्तिरेखा ज्या वेळेस नामजप करतात हे नामजप करून झाल्याच्या नंतर हातावरती पाणी घेऊन हे तुम्ही ज्या आसनावरती नामजप करत असता त्या आसनाच्या खाली ते पाणी टाकणे आणि त्याचे थेंब थोडक्यामध्ये तुमच्या डोळ्याला स्पर्श करणे हे तितकेच महत्त्वाचे असते. काही शास्त्रामध्ये जर आपल्याला हे सुद्धा वर्णन मिळते की अशा पद्धतीने जर आपण नामजप केला नाही किंवा नामजप करून झाल्याच्या नंतर जर समजा आपण ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आपण करत असलेल्या नामजपाचं जे पुण्य आहे ते इंद्रदेवता चोरी करून घेऊन जातात. म्हणजे थोडक्यामध्ये जो आपण नामजप करत आहोत त्यापासून उत्पन्न होणारं जे पुण्य आहे याची प्राप्ती ही तुम्हाला नव्हता, इंद्रदेवता त्याची चोरी करून घेऊन जातात असं सुद्धा वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये सापडते. त्यामुळे तुम्हाला आशीर्वादाच्या रूपामध्ये ज्या अनुषंगाने तुम्हाला लक्ष्मी किंवा ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी इंद्रदेवतेला प्रार्थना करतात त्याच अनुषंगाने इंद्रदेवतेला हे सुद्धा तुम्हाला त्या रात्री प्रार्थना करायची आहे की संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये माझ्याकडून नामजप होत असताना कोणत्याही पद्धतीची जी त्रुटी राहिली असेल किंवा कोणत्याही पद्धतीची जी चूक झाली असेल ते तुम्ही क्षमा करा आणि मी करत असलेल्या नामजपाचं जे पुण्य आहे ते मला प्राप्त होऊ द्या, ते परत पुण्य मला प्राप्त करून द्या असं इंद्रदेवतेला तुम्हाला त्या रात्री बोलायचं आहे. तुम्ही निश्चितपणे यकीन माना, हा वर्षभरामध्ये येणारी रात्र जिला आपण कोजागिरी म्हणतो
या रात्रीमध्ये इंद्रदेवतेचं वलय किंवा इंद्रदेवतेचं तत्व हे निश्चितपणे जागृत स्वरूपामध्ये असते. जी इंद्रदेवतेप्रती केली जाणारी तुमच्यामार्फत जी पूजा आहे, जी मंत्राद्वारे तुम्ही करणार आहात आणि जी प्रार्थना इंद्रदेवतेला तुम्ही करणार आहात, इंद्रदेवता हे तुम्ही केलेल्या पुण्याचं फळ हे तुम्हाला परत देतात. म्हणजे जे नामजप असेल किंवा देवीचं असेल, देवाचं असेल, जे तुम्ही जप केलं असेल, ध्यान केलं असेल, कोणतीही ऊर्जा जी तुम्हाला प्राप्त व्हायची होती परंतु तुमच्या एका चुकीमुळे ती इंद्रदेवतेने जर ती घेऊन गेलेली असेल, तर तुमचं केलेल्या पुण्याचं फळ इंद्रदेवता हे पुन्हा सरळ हाताने हे तुमच्यापर्यंत पाठवतात किंवा ते तुम्हाला परत परतून प्राप्त करून देतात. ही खासियत या रात्रीची आहे. त्यामुळे प्रयत्न करा. ज्या अनुषंगाने सर्वजणच आपल्याला ऐश्वर्य मिळावे, लक्ष्मी मिळावी, लक्ष्मी स्थिरावी या अनुषंगाने प्रार्थना करतो, त्याच अनुषंगाने आपण करत असलेलं धार्मिक कृत्य हे थोडक्यामध्ये जी धार्मिक लक्ष्मी आहे तीसुद्धा माझ्याकडे चिरकाळ टिकू दे, माझ्यापाशी स्थिर राहू दे, हे प्रार्थना तुम्हाला इंद्रदेवतेला या रात्री करायची आहे. निश्चितपणे अशाद्वारे केलं जाणारं किंवा अशा रीतीने केलं जाणाऱ्या पूजनामुळे लक्ष्मी माता असेल, इंद्रदेवता असेल, ज्या आरती ते पृथ्वीवरती विवरण करतात, पृथ्वीवरती फिरतात, चंद्रदेवता असेल, ज्या आरती ते आपल्याला अमृतत्व प्रदान करतात, ह्या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण आयुष्यभर या केलेल्या एका छोट्या प्रयोगामुळे किंवा या उपायामुळे संपूर्ण आयुष्यभर म्हणण्यापेक्षा असतं येणारं संपूर्ण एक वर्ष का होईना हे तुम्हाला तुमचं आरोग्य असेल, धन असेल, कीर्ती असेल, मान सन्मान असेल किंवा अष्टैश्वर्य असेल, कोणतीही प्राप्तीमध्ये येणारी बाधा असेल ती मिटल्या जाते आणि हे संपूर्णपणे ऐश्वर्य असेल किंवा अष्टलक्ष्मी असेल हे तुमच्यापर्यंत इवन धनधान्य वैभवसुद्धा हे तुम्हाला एकदापर्यंत मिळते. त्यामुळे वर्षभरात येणारी ही जी रात्र आहे याला अनन्य साधारण महत्त्व त्यासाठी सुद्धा मांडले गेलेलं आहे. आणि ज्या अनुषंगाने मी तुम्हाला ही गुप्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही सुद्धा या कोजागिरीच्या रात्री अवश्यपणे करा. जो मंत्र डिस्प्लेवरती तुम्ही डिस्प्ले पाहिला असेल, इवन जर तो डिस्प्लेवरचा मंत्र व्यवस्थित तुम्हाला कळालेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही लिहून घ्या आणि तो तुम्ही त्या रात्री बोला, जेणेकरून येणारे जे वर्ष आहे तुमच्यासाठी आरोग्यमय, इवन त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी ह्या सर्व गोष्टी या उपायांद्वारे तुम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य आदेश गुरुजी आदेश अलग निरंजन आदेश.